घेण्यासाठी आज आपण ठाकूरजींना जवळ आहोत आणि आम्ही देवगडला गेलो. तो तर आनंद एकदम परमानंद होता. जसं माहेराला एखादी महिला जाते किंवा माता जाते आणि मग तिथून हलूशी वाटत नाही, तसं आम्ही देवगडला गेल्यानंतर आम्हाला जो आनंद मिळाला तो एवढा सुंदर होता. आणि आचार्यदेवांनी 1-2 मिनिटात मी सांगतो की त्यांनी सांगितलं तिथं की एक मोठा रथ चाललेला होता आणि त्या रथामध्ये एवढा मोठा कोणतरी असं देवी शक्ती देणारा कोणतरी येत होता आणि भिक्षुक होते. काही भिक्षुकांना वाटलं की आज मला काहीतरी मिळणार, भरपूर काहीतरी मिळणार, की कोणतरी मोठा राजा दान करणारा येतोय. आणि तो राजा येतोय इकडे हे सगळे लोक मोठी त्यांची भिक्षुकाची थाळी घेऊन उभे होते. आज आपली झोळी भरणार असं त्यांना वाटत होतं. पण ते राजा तिथे आल्यानंतर त्या राजानेच त्यांच्या पुढे हात पसरला आणि बोलले मलाच काहीतरी द्या. आता लोक ते तर भिक्षुकच होते, अगदी त्यांच्या मनाचा मोठा भाव नव्हता, पण तरी पण एकाने झोळीमध्ये हात घातला आणि एक ज्वारीचा दाणा त्याच्यामध्ये टाकला त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये. असं प्रत्येकाने काहीतरी दिलं आणि नंतर तो महाराज संध्याकाळी घरी गेलो, आज काय काय मिळलं म्हणून बघूया. तर त्यांच्या ज्वारीचा एक दाणा दिलं होतं, ते एक सोन्याचा दाणा तयार झाला होता. म्हणजे आचार्यदेवांनी सांगितलं तिथं तर त्यांनी असं भरभरून दिलं असतं. अगदी 10-12 दाणे दिले असते तर सोन्याचे 10-12 दाणे झाले असते. म्हणून देण्याची दानत तसं साळुंगी माणसं एक जी एवढी इच्छा आहे की त्यांची पळवून शक्ती आहे. भरपूर लोक दीक्षा घेतात पण ते त्यात शर्यतीत टिकत नाही. कारण शर्यतीत टिकण्यासाठी शिवाजी महाराजांच्या आई होत्या छत्रपती जिजाबाई, ते फक्त त्यांच्या आईचंच ऐकायचे. आणि आज ते महाराष्ट्राचे कुलदैवतच नव्हे तर जिजामाता पुऱ्या भारतामध्ये आज जो आपण हा सत्संग करतोय ते छत्रपती शिवाजी राजांच्याच मुळे. कारण शिवाजी राजांच्यासाठी जीवदान देणारे बरेच लोक होते. तानाजी मालुसरे होते, वीर शिवाजी काशीद होते, बाजीप्रभू देशपांडे होते. सगळ्या जाती धर्माचे तसंच ठाकूरजींनी पण सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं. या तुम्ही बसा उठा आणि हा आनंद तुम्हाला घेण्यासाठी ठाकूरजींनी साधं सांगितलं जजन जाजन इष्टभूती हेच आपल्याला करायचं आहे. हा आनंदासाठी आपण आज साळुंकीमाने एवढा मोठा सत्संग ठेवला आणि हा एवढा मोठा महाल बनवला. साईडला साक्षात पंढरपूर तयार केलंय. तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं रायगडावरती आहे सेंगडचं अंतर, जसे मावळेवरती चढले दोऱ्यावर धरून ते तिथे दाखवलं आहे. मग हे दादांनी केलं असं दादांनी सांगितलं की हे कुठेही होत नाही, त्याला ठाकूरजींचा आशीर्वादच असावा लागतो, परमेश्वराची लीलाच असावी लागते. एवढं बोलून मी थांबतो. जय गुरु.